नमस्कार मंडळी, प्रेमाने बोला धनिरंकारची. अवतारवाणीमध्ये शहनशाह बाबा अवतार सिंहजी महाराज आपल्याला समजावताना सांगतायत की गुरुचे दर्शन फळ उत्तम हे पावन मनास बनविते, गुरुचरणाची घेता धुळी शुद्ध मनाला बनविते. या अवतारवाणीच्या पदावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा व्हिडिओ हा समागमावर असेल का, तर आज सगळेजणांची लगबग चालू आहे सद्गुरूच्या दर्शनासाठी समागमला जाण्याची. काही जण पोहोचले आहेत, काही जण गाडीत आहेत, काही जण निघालेत. आपण मात्र इथंच बसून सद्गुरूचं दर्शन ऑनलाईन घेऊयात, सद्गुरूचे विचार ऐकूयात आणि एकमेकांपर्यंत शेअरही करूयात. असो सत्संगजी, आपला जसं की आपल्याला शहनशाहजींनी सांगितलंय की गुरुचे दर्शन फळ उत्तम हे पावन मनास बनविते, गुरुचरणाची घेता धुळी शुद्ध मनाला बनविते. का तर समागमला गेल्यानंतर आपल्याला सद्गुरूचं दर्शन होतं. इतक्या लांबून आपण सद्गुरूच्या दर्शनासाठी, सद्गुरूचं वचन ऐकण्यासाठी समागमला जातो आणि ह्याचं फळ म्हणजे शहनशाहजी म्हणताय की ते गुरुचं दर्शन आपल्या मनाला पावन बनवतंय, शुद्ध बनवतंय, असं शहनशाहजी म्हणतायत. त्यांचा अनुभव त्यांनी लिहून ठेवलाय. पण आपलं जरी गुरुचं दर्शन घेऊनही जर माझं मन शुद्ध होत नसेल, माझं मन पावन होत नसेल, तर गरज कशाची आहे माहिती आहे? गुरुचं दर्शन अंतःकरणातून घेण्याची. का तर नुसतं रूप वरवरनं पाहून उपयोग नाही, त्या रूपावर भाळून जायला पाहिजे, त्याच्या प्रेमात पडायला पाहिजे. ते मला सांगतायत काय, मी त्याच्याशी एकरूप व्हायला पाहिजे, तेव्हा माझं मन शुद्ध होणार आहे, पावन होणार आहे, नाही का? तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका. दासी सांगत काय होती की शहनशाहजींनी स्वतःचे अनुभव मांडलेत की गुरुचं दर्शन हे मनाला शुद्ध पावन बनवते आणि गुरुचरणाची धूळ. आता दासी एक अनुभव सांगेल समोर घडलेला दासीच्या. ज्यावेळेस माताजी लातूरला आल्या होत्या, 4 मे 2022 का 23 ला, माताजी 22 ला आले असतील बहुतेक, लातूरमध्ये आल्या होत्या. त्यावेळेस आम्ही लातूरला गेलो आणि आमच्या समोर अशा माताजीच्या गाड्या स्टेजकडे, स्टेजच्या पाठीमागे गेल्या आणि ज्या कोण तिथं माता बहिणजी उभा होत्या, बऱ्याच अशा उभा होत्या, माताजीच्या गाड्या गेल्या की त्याच्या पाठीमागे एवढे सगळे पळत गेला. अक्षरशः एवढ्या बायकांचा लोंढा होता तिथं की का तर त्या गाडी खालची धूळ, माती उचलून घ्यायची आणि डोक्याला, कपाळाला लावायची. मग शहनशाहजी ह्या धुळीबद्दल बोलतायत का हो? की गुरुचरणाची धूळ म्हणजे ही काय, सद्गुरूची गाडी जिथून जाते तिथली माती घेऊन माझ्या कपाळाला लावलं काय, अगर मी सगळ्या अंगाला जरी चोळून काढलं काय, आणि सद्गुरूच्या वचनावर जर नसेल मी चालत, तर त्याचा काही उपयोग होणार आहे का? दसीला यावरून एक छोटस उदाहरण आठवते. ज्या वेळेस सीतामाता भांगामध्ये सिंदूर भरत असतात, त्यावेळेस हनुमानजी त्यांना विचारतात की माते, हे काय करतेस तू? त्यावेळेस सीतामाता म्हणते की हे तुझ्या भगवंताचं, श्रीराम प्रभूचं आयुष्य वाढवण्यासाठी मी भांगामध्ये सिंदूर भरते. हनुमानजी विचारतात, खरंच ह्यानं आयुष्य वाढतं? हो वाढतं, म्हणून तर मी लावते. आता हनुमानजी काय करतायत माहित आहेत? बाहेर जात आहेत, एवढा मोठा सिंदूर घेत आहेत आणि पूर्ण अंगाला फासून घेत आहेत सिंदूर. का? का तर सीता मातेनं एवढासा सिंदूर जर भांगामध्ये भरलं तर माझ्या भगवंताचं आयुष्य वाढतंय. मग मी सगळा सिंदूर जर माझ्या अंगाला लावून घेतला तर माझ्या भगवंताचं आयुष्य किती होईल? त्यात काय निस्वार्थ भाव होता व हनुमानजीचा? नेमका कुठला भाव होता? मग हाच भाव माझा पाहिजे, हाच भाव माझ्या सद्गुरुपती पाहिजे आणि गरज आहे त्याच भावाची. मग मला सद्गुरूच्या गाडी खालची माती घेऊन अंगाला लावली काय, चोळी काय, काय केलं काय, जर सद्गुरूच्या वचनावर जर माझे कर्म नसतील तर याचा काही उपयोग होणार नाही. आता सद्गुरू आपल्याला बाबाजींनी सांगितलेलं आहे की सद्गुरु देह का नाम नहीं है, सद्गुरु होता ज्ञान है, सद्गुरु को एक देह समजना भूल है अज्ञान है. सद्गुरू फक्त देहाचं नाव नाही, ते ज्ञानाचं नाव आहे आणि ते ज्ञान सद्गुरूने आपल्याला दिलंय ना, मग त्या ज्ञानावर माझे कर्म आहेत का, माझं आचरण आहे का, हे जास्त महत्वाचं आहे. बाकी शब्दशः जर अर्थ लावत गेलो तरी ती चरणाची धूळ माथी लावली काय, अंगाला लावली काय, अक्षरशः त्याच्यात आंघोळ जरी केली आणि माझे कर्म जर शुद्ध नसतील तर ते सद्गुरूला सुद्धा आवडणार नाही, नाही? असो, आता विषय आहे समागम सेवेचा. आता समागम सेवेचं नाव जरी आलं तरी आपल्या मनामध्ये लगेच येतं की एकतर तनाची सेवा नाहीतर धनाची सेवा. का तर समागम सेवेसाठी आपण पावती तरी फाडतो, नाहीतर मग जिथं समागम आहे तिथं जाऊन आपण शारीरिक दृष्ट्या तिथं तनानं सेवा करतो.
पण याच्या पलीकडे जाऊन जर विचार करायला गेलं तर आपलं स्वतःच उदाहरण घेऊया. आपल्या घरात समजा 10 पाहुणे आले, जास्त तर आपण हिशोबच नको घ्यायला, 10च बास झाले आपल्यासारख्यासाठी. समजा 10 पाहुणे आले, काय होतंय घरात? हे आहे, ते नाही, ते संपलंय, हे आणायचंय, ते करायचंय, म्हणजे एवढी धावपळ होते, एक बाथरूम सुद्धा आपल्याला पुरत नाही. पुरतं का? नाही पुरत. बरं जाऊ दे, चला खाणं पिणं झालं, बाथरूमचं झालं, सगळं झालं. आता संध्याकाळ झाली, झोपायची व्यवस्था करायची, एवढं हातरून पांघरून कुठून आणायचं? आणि समागमला गेल्यावर बघतो ना आपण, मी ज्यावेळेस पहिल्यांदा समागमला गेलते ना, त्यावेळेस तर आम्ही ती इथून तिथून दिसणारा मंडप बघूनच थक्क झालतो. एवढा मंडप, आपण त्याला आता टेंट म्हणतो, आम्ही त्यावेळेस म्हणायचो एवढा मंडप. अहो साधं एक लग्न करायचं असलं तर केवढा मंडप असतो, त्या एक टेंट मध्ये आमच्या इकडली 5-7 लग्न होतील. सांगायचा भाव आहे की आपल्या घरी जर 10 पाहुणे आले तर आपल्याला त्यांची व्यवस्था करता करता नाकी 9 येतात. मग तिथे एवढा लाखोंचा समुदाय जमा होतो. त्यांच्या खाण्यापिण्याची, त्यांच्या बाथरूमची, त्यांच्या राहण्याची, त्यांची एवढी व्यवस्था केली जाते. अहो रस्त्याने आम्ही चालत असतो ना, तर आम्हाला एक खडा सुद्धा टोचू नये म्हणून तिथले खडे ना खडे सुद्धा गोळा केलेले असतात. मग ही सेवा कोण करतंय? आपण सहज म्हणू सेवादल आहेत ना, सेवादल करतायत. सेवादल काय आपले नोकर आहेत का? सेवादल का करतायत हे सगळं? तर ते सद्गुरूचे सेवक म्हणून कार्य करतायत. आणि आपण जातो ना, जो एवढा लाखोचा समुदाय जातोय ना, त्यांना संत महात्मा म्हणून त्यांची सेवा करतायत, हे लक्षात ठेवा. मग संत महात्म्यांचे कर्म सुद्धा कसे असतात हे सुद्धा लक्षात ठेवण्याची गरज आहेच की. तर संत महात्मा कधी दुसऱ्याला त्रास देत नाहीत. आपण बऱ्याच वेळेस सगळ्या संतांची उदाहरणं ऐकलेली आहेत, बऱ्याचदा ऐकलेली आहेत. आज डबल तेच उदाहरणं या व्हिडिओमध्ये सांगून व्हिडिओ मला लांब करायचा नाही. पण सगळ्या संतांची उदाहरणं आपल्याला माहित आहेत. कोणत्या संतांना कुणाला त्रास दिला का जाणून बुजून? आणि आपण जाणून बुजून त्रास देतोय सेवादलला. तर बघायचं, लक्ष करून बघायचं, आपल्या टेंटमध्ये आपण जिथं थांबलेलो असतो तिथंच आपण खाऊन पिऊन राडा करून तिथंच पडद्याच्या शेजारी कुठेतरी टाकतो का नाही? आपल्याला कचरा टाकण्यासाठी दरवाजाजवळ, टेंटच्या दरवाजाजवळ कचरा कोंडीची सोय केलेली असते, पण आपल्याला तितक्या लांब जाऊ वाटत नाही म्हणून आपण तिथल्या तिथंच घाण करत असतो. मग सेवादल काय आपले नोकर आहेत का? ते सेवा करतायत. मग तुम्ही कोणत्या भावनेतून सेवा करून घेतायत हे सुद्धा महत्वाचं आहे. तुम्ही फक्त ते करतायत म्हणून आपण चला जाऊ दे, अजून घाण झाली तरी सेवादल नेतायत ना इथून उचलून. सेवादलला भरपूर कामं असतात तिथं. फक्त आपलाच कचरा गोळा करायचा नसतो त्यांना, थकून जातात तो. जेव्हा सेवेहून येतात ना, लहान लहान मुलं सुद्धा असतात, वृद्ध सुद्धा असतात, बघायचं थकून गेलेले असतात. मग त्यांची सेवा कोण करणार? ते नाहीत का आपल्यासाठी संत महात्मा? म्हणतो ना की ज्यानी जाणिले भगवंत तया नाम बोलीजे संत. मग सेवादल मध्ये आपल्याला भगवंत दिसत नाही का, किंवा संत महात्मा दिसत नाहीत का? त्यांची सेवा कोण करणार? आपण बघतो समागमला गेल्यानंतर आज जाण्याच्या अगोदर आपली चेकिंग असते. मग आपल्या बॅगा पर्स सगळं चेक केलं जाते. एकदा आमच्या सोबत एक लहान मुलगा होता, बाजारातून जाता जाताच एक बंदूक घेतलेली होती छोटीशी, आणि ती चेकिंग करत असताना त्यांना ती बंदूक सापडली. आता सेवादल म्हणजे ती बंदूक त्यांना कळना झालं ओरिजिनल आहे का नकली आहे म्हणून. आता ते ह्याला दाखव त्याला दाखव, शेवटी त्यांनी सिक्युरिटी गार्ड असतात त्यांना नेऊन दाखवली. तेव्हा त्यांना कसं तरी समाधान वाटलं की नकली आहे म्हणून, त्यांनी वापस आणून दिली. हसत होते ते. पण त्यांची जी तत्परता होती ती त्यांना तिथं करणं गरजेचं असते. का तर ते तिथं आहेतच चेकिंगसाठी. इथून चुकीच्या वस्तू आत जाऊ नये ह्याच्यासाठी तिथं चेकिंग चालू असते. पण आमच्याकडून काय होतंय, दासीनं स्वतःच्या डोळ्यानं बघितलेलं आहे की कोणाकडे तंबाखू असते, कोणाजवळ सुपारी असते, कोणाजवळ गोवा गुटखा काय असतं ते माहित आहे. व्यवस्थित कशात तरी गुंडाळून ही बॅगेमध्ये व्यवस्थित नीटनेटकं ठेवलेलं असते खाली बुडाला, तर तिथपर्यंत चेकिंग करू नये. पण दासी म्हणेल की ही लपवा छपकी नेमकं करायची आहे कुणापासून? कुणापासून लपवायचंय आपल्याला? सद्गुरूनं तर सांगितलंय की ह्याचा सीसीटीव्ही कॅमेरा 24 तास माझ्यावर आहे. मग मी कोणापासून लपवते आणि का? जर सद्गुरूला आपण सद्गुरूच्या दर्शनासाठी तिथं चाललोय, सद्गुरूचे वचन ऐकण्यासाठी आपण तिथं चाललोय, आणि सद्गुरूच जर ऐकत नसू, सद्गुरूपासून लपवालपवी करून काहीतरी गोष्टी करत असू, तरी हे बरोबर आहे का? दासी तर म्हणेल हे असं करून जाण्यापेक्षा तिथं नाही गेलेलं बरं. का तर एवढं सगळं लपवालपवी करून समागमला जाण्यापेक्षा
ते जे लपवताय ना ते इथं बसून सोडवायचा प्रयत्न करा. ती व्यसन आपल्यापासून दूर करायचा प्रयत्न समागमला न जाता इथं बसून जरी केला ना तरी सद्गुरूचा इथं बसून तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा समजू नका की दासी तुम्हाला म्हणते की ज्यांनी व्यसन करतायत त्यांनी समागमलाच जाऊ नका. तसा अर्थ बिलकुल होत नाही. दासी एवढंच सांगण्याचा प्रयत्न करते की सद्गुरू आपल्याला सांगतोय ना की व्यसन करू नका, तर खरंच करू नका. तर या व्यसनानं काय काय होतंय हे सगळ्यांना माहिती आहे. जे तुम्ही खाताय ना, जी तंबाखू गोवा गुटखा खाताय ना त्याच्यावर सुद्धा ते खाऊन काय होतं ह्याचं चित्रासहित दिलेलं असते. मग तरीही आपल्याला कळत नाही. सद्गुरू आपल्याला जे सांगतायत ना ते आपल्या फायद्याचंच असतंय. एवढा विश्वास आपण सद्गुरूवर ठेवायला पाहिजे नक्कीच. का तर झाडाच्या बुडाला पाणी घातलं की त्याच्या शेवटच्या पानापर्यंत सुद्धा ते पाणी जातं. सांगायचा भाव एवढाच आहे की मला सेवा करायची, हा भाव माझा शुद्ध पाहिजे. मग ती सेवा प्रत्येक गोष्टीतून असते. ती व्यसन सोडणं ही सुद्धा एक सेवा होऊ शकते. का तर त्या व्यसनामुळे माझ्या घरातल्यांना किती त्रास होते आणि जेव्हा मी ते व्यसन सोडेल ना तेव्हा ही माझ्या घरातल्यांची सेवा झालेली असेल. अशी काही एवढी महान नाही की तुम्हाला या समागमाबद्दल समागम सेवेबद्दल सांगू शकेल. पण एक छोटासा प्रयत्न आहे. काही चुकत असेल तर माफही करा. दासी समागम सेवेबद्दल सांगेल की जेव्हा आपण समागमला जात असतो त्यावेळेस मंडळाची जेवढी जागा असते ती जागा पुरत नाही. मग त्याच्यासाठी हा लाखोचा परिवार असतो, याच्यासाठी काही जागा भाडेतत्वावरही घेतली जाते. मग त्याच्यासाठी लागणारी माया किंवा आपल्याला तिथं संध्याकाळची जी लाईटची सोय केलेली असते त्या लाईटसाठी काही गेलेली माया असते किंवा तिथं जी पाण्याची व्यवस्था केलेली असते, पाणी कुठून घेतलं असेल का काही आपल्याला काहीच माहिती नसतं. मग ह्याच्यासाठी जी सगळ्या गोष्टी करायच्या असतात, आपण घरी बघतो थोडे पाहुणे आले आणि बोरची मोटर खराब झाली तर खर्च किती होतो. तिथं बघायला गेलं तर किती पाणी असतात, किती बाथरूम असतात, याचा हिशोब सुद्धा आपण लावू शकत नाही. आम्ही जेव्हा पहिल्यांदा गेलतो ना समागमला त्यावेळेस त्या बल्बाच्या रांगा बघून म्हणलं किती असेल ह्याचा हिशोब जर लावायला गेलं तर कोण लावू शकणार नाही, एवढे बल्बच दिसत होते आम्हाला नुसते. मग सांगायचा भाव हाच आहे की हा जो होणारा इतर खर्च असतो, आपल्या खाण्यापिण्याची व्यवस्था केलेली असते, मग हा जो खर्च असतो तो या समागम सेवेतूनच होत असतो. त्यामुळे दासी म्हणेल की समागमला जाऊन इकडं तिकडं फिरून अतिरिक्त खर्च करण्यापेक्षा समागम सेवा करा. जेवढी तुम्हाला घडल तेवढी मायारूपी सेवा तुम्ही तिथं करू शकता. नाहीतरी दिलं काय आणि न दिलं काय, आपला सद्गुरू काय गरीब नाही किंवा आपण काही गरीबाची लेकरं नाहीत. आपलं माहेर हे खूप श्रीमंत आहे. का तर एखाद्याच्या माहेरी 10-12 खोल्या असल्या आणि 2-3 बाथरूम असले तर ती सासरी जाऊन मोठ्या मोठ्यानं ओरडू सांगत असते माझ्यात एवढ्या खोल्या आहेत, माहेरात एवढे बाथरूम आहेत. सांगायला गेलं तर आमच्या माहेरात आज बाथरूम किती आहेत हे जाऊन बघा म्हणावं. एवढे बाथरूम कोणाच्या माहेरात बघायला भेटतील का? कधीच नाही भेटणार. त्याच्यामुळं हा जो सद्गुरू मला मिळालाय ना, असा सद्गुरू दुसरीकडे कुठं मिळणं शक्यच नाही. म्हणून तर म्हणलं जातंय की साऱ्या जगाच्या वेगळं असं माझं हे माहेर. दासी फक्त एवढंच म्हणेल की समागमला जाऊन इकडं तिकडं फिरून अतिरिक्त माया खर्च करण्यापेक्षा समागम सेवेसाठी आपली जमल तेवढी माया देण्याचा प्रयत्न करा आणि आपली सेवा निभवून घ्या. का तर म्हणतात ना की मुठीनं पेरलं तर पोत्याने भेटते. फरक फक्त एवढाच आहे की निष्काम निरीच्छित सेवा करा. इच्छा ठेवू नका. देणारा आपल्याला आपली योग्य वेळ आली की देणारच आहे हा विश्वास ठेवा. आणि दासीला जी तुम्ही समागम सेवेवर व्हिडिओ बनवायला सांगितला होता, जे पदावर व्हिडिओ बनवण्यासाठी सांगताय, हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. दासीला एवढा मोठेपणा देताय. पण आपण सगळेजण मिळून हा मोठेपणा फक्त सद्गुरूला देऊयात. दासीकडून बऱ्याच अशा चुका होत असतील. काय चुकतंय, काय बरोबर वाटतंय हे कमेंटमध्ये सांगायला विसरत जाऊ नका. व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईकही करत जा आणि आपल्या इतर सत्संगी बांधवाबरोबरही शेअर करत जा. प्रेमाने बोला. धन्यवाद.